गुंजन मीडियाचा तो सजीव प्रवाह, सत्याचा वसा घेऊनी चालत राहर. शब्दांची ताकद विचारांची कास, समाजासाठी बांधील निष्ठेचा हा ध्यास. अंधाराला भेदून जो प्रकाश दाखवतो, सामान्यांच्या वेदना जगी मांडतो. नमस्कार, मी अनिता करवा. मूल्य गुंजन या मालिकेमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं, मीडियामधील काम करणाऱ्या सर्व आमच्या दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत करते. दर्शको, मागील भागामध्ये मूल्यधिष्ठित मीडिया आणण्यासाठी 5 गुणांची आवश्यकता आहे ते आपल्याला डॉक्टर सोमनाथ यांनी सांगितलं होतं. खूप सुंदर असे ते गुण आहेत. सर्वात पहिला त्यांनी सांगितला समर्पण वृत्ती, दुसरा आदर्शवाद, तिसरा त्यांनी अतिशय महत्त्वाचा सांगितला सिद्धांतवाद, सिद्धांताला पकडून कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. चौथा त्यांनी सांगितलाय सत्यता आणि पाचवा आत्मविश्वास. अनेक गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी अतिशय सुंदर रीतीने आपल्याला हे टॉपिक्स क्लिअर केलेले आहेत. आजही आपण त्यांचं स्वागत करूया. आजही आपल्या स्टुडिओमध्ये ते उपस्थित आहे. नमस्कार डॉक्टर सोमनाथ आणि खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. मागील भागामध्ये खूप सुंदर असं तुम्ही मीडियाला रिलेट करताना कोणत्या गुणांची आवश्यकता आहे हे सांगितलं होतं. हे जे गुण आहेत ह्याला आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या गुणांच्या बरोबर मूल्यनिष्ठ मीडियाची एक स्थापना होऊ शकते किंवा मूल्यांचं रक्षण होऊ शकतं. हे मूल्यांचं रक्षण म्हणजे काय? माध्यमांमध्ये मूल्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी जशी आपली सर्वांची आहे, त्याप्रमाणे माध्यम प्रतिनिधी सुद्धा आहे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की माध्यमांमध्ये मूल्यांचं रक्षण हे होतं, यापूर्वी सुद्धा रक्षण झालं, परंतु माध्यमांचं जे स्वरूप आहे ते बदललं. स्वरूप बदलण्यापेक्षा माध्यमांमधला जो प्रवास आहे तो आज या ठिकाणी येऊन ठेपला की त्याला इंडस्ट्रीचं रूप आलं. माध्यम इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री ज्याला म्हणू आपण, ह्या मीडिया इंडस्ट्रीचं रूप धारण करताना काही असामाजिक तत्वांचा मध्ये प्रवेश झाला आणि ह्यांनी ह्या मीडिया इंडस्ट्रीला काही मुठभर लोकांमुळे सर्व लोकांवर उंगली निर्देश झालेत की हा मीडिया असा, हा मीडिया असा. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की माणुसकी माध्यमांच्या मधून नकळत कशी हिरवली जाऊ शकते याचं एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आसाममध्ये पूर परिस्थिती बिकट झालेली होती, आसाममध्ये तर आसाममध्ये सर्वत्र पाणी होतं आणि एका चॅनलने आपल्या प्रतिनिधीला तिथे पाठवलं. पूर परिस्थितीचा अंदाज घेतला. चॅनलचा जो रिपोर्टर होता, चॅनलच्या रिपोर्टरने पूर परिस्थितीचे सगळे दृश्य दाखवलेत की असा असा भयानक पूर आलेला आहे, जनजीवन असं विस्कळीत झालेलं आहे आणि त्यामुळे इतकी नुकसान झालं, लोक बेघर झालीत. हे सगळं करीत असताना वेगळ्या एका दृश्यामध्ये तोच रिपोर्टर एक खेडूत माणूस जो पाण्यामध्ये इथपर्यंत बुडालेला आहे, त्याच्या खांद्यावर हा रिपोर्टर बसून वृत्तांकन करतोय. त्याच्या खांद्यावर बसून तो सर्वत्र पाणी आणि हा खांद्यावर बसून त्या पूर परिस्थितीचं वृत्तांकन करतोय. असं दृश्य जेव्हा दूरचित्रवाणीवर लोकांनी पाहिलं त्यावेळेस माणसातली माणुसकी आणि वार्ताहरांमधली माणुसकी किंवा चित्रवाणीच्या प्रतिनिधींमधली माणुसकी ह्यामधला फरक फार मोठा लोकांना कळाला की तो पण माणूस आहे, बुडालेला बिचारा, तो खाली आणि हा वर. ह्या प्रकारचे दृश्य माध्यमांनी टाळल्यास लोकांची जी टीका आहे त्यांच्यावर होणार नाही. कारण तुम्हाला म्हणतो अगदी वृत्तपत्रांमध्ये रकानाचे रकाने आलेत की संविधान शून्यतेचं उदाहरण. टीका तर झालीच, कारण एखादी माध्यमांमध्ये जर काही चुकलं तर दुसरं माध्यम लगेच त्यावर टीका करतं. स्वाभाविक आहे, स्पर्धेचं युग आहे. स्पर्धा जरी असली तरी माध्यम प्रतिनिधींनी ती पाहताना माणुसकी विहीन कार्य करू नये, माणुसकी शून्यता दाखवू नये.
त्या ठिकाणी अशी अनेक उदाहरणं अशी पाहतो. अनेक उदाहरणं पाहू आपण. आणि त्यामुळे एक लोकांच्या मनावर जी प्रतिमा झाली की ती प्रतिमा अजून सुद्धा लोक विसरत नाहीत की हा मीडिया असा, हे प्रतिनिधी असे, हे असं करतात, ते तसं करतात. शेवटी वाचक, श्रोतक, प्रेक्षक, दर्शक त्याचा जो परिणाम आहे, ज्यांनी ते वृत्त केलं होतं, त्याच्या करिअरवर पण होतो ना कम्प्लिटली. निश्चितच होतो. नुसतं करिअर होत नाही तर एक जीवनावर पण होतो. जीवनावर पण होतो. त्याचं करिअर तर जातच, ती गोष्ट वेगळी. परंतु माध्यम प्रतिनिधीने एक लक्षात ठेवावं, त्याची एक नोकरी जाईल, पण आज आपण पूर्ण मीडियाची इंडस्ट्रीचं प्रतिनिधित्व करतोय. आज आपण माध्यमांचं प्रतिनिधित्व करतोय. ते करीत असताना एक मोठं वलय आपल्या क्षेत्रातलं आपण बरोबर घेऊन जातो. आज आपण कुठल्याही क्षेत्रात काम करूया, त्या क्षेत्रात काम करत असता आपण माणूस म्हणून काम जर केलं तर त्याचा मोबदला आपल्याला निश्चित मिळणार. पण समाजात आपण जेव्हा जातो त्यावेळेस त्या प्रोफेशनचं वलय आपल्याबरोबर असतं. उदाहरण सांगतो, एखादी शिक्षक एखादी कामात चुकला तर सरळ लोक म्हणतात, चांगला शिक्षक आहे ना तू, असं कसं वागतोस? म्हणजे दुसऱ्यांना शिकवतो, चांगली हे करतो. एखादी पोलीस जर विदाऊट हेल्मेट घालून जर वाहन चालवत असेल, लगेच लोक बोट दाखवतात, तो लगेच दूरचित्रवाणीच्या कॅमेऱ्यात ती कॅच होऊन जाते. आणि स्वतः यांनी RTOने हा नियम मोडला म्हणून लगेच आपलेच प्रतिनिधी, वाहिन्यातलेच प्रतिनिधी त्याला वर आणतात. आणि जेव्हा की आपणच वाहिन्यातले प्रतिनिधी किंवा मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आपण जर चुकलो तर त्याचं रिफ्लेक्शन आपल्याच माध्यमातून न होता दुसरे माध्यम त्याला करतात. म्हणून मी म्हणतो की आपण आपल्या समाजात वावरताना आपल्या व्यवसायातील मूल्यांचं प्रतिनिधित्व करतो. आपण ते वलय बरोबर नेतो. आणि हे वलय नेत असताना व्यावसायिक वृत्ती आणि समाजनिष्ठा यांची सांगड घालणं गरजेचं आहे. खूप सुंदर आपण उदाहरण दिलं. हे खूप ठिकाणी पाहायला मिळतं की न्यूज बनवण्यासाठी किंवा कॉम्पिटिशनमुळं हे असल्या गोष्टी घडतात. हे घडू नये, एक संवेदनशीलता ठेवावी, किंवा जे व्यक्तिमत्व आहे स्वतःचं फक्त एक करिअरच्या दृष्टीनं न पाहता स्वतःच्या जीवनावर देखील एक समाधान, जे आपण म्हणतो, जे समाधान पण आपल्याला मिळावं आणि मीडियाचंही कार्य व्हावं, या दोन्हीचा बॅलन्स व्हावा. आता तुम्ही म्हटला की व्यवसाय आणि समाजनिष्ठा, मीडिया एक व्यवसाय पण झालेला आहे, आपण असं म्हणू शकतो. तर व्यवसाय आणि त्याचबरोबर समाजनिष्ठा याचं संतुलन कसं शक्य आहे? कारण कुठलाही व्यवसाय जेव्हा व्यक्ती करतो तेव्हा त्याच्यामध्ये कम्प्लिटली आजकाल तर मी पाहते की व्यवसाय वृत्ती झालेली आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये. त्यामध्ये निष्ठा, समाजाप्रती असलेली निष्ठा तेवढीशी दिसत नाही. मग ह्या क्षेत्रामध्ये व्यवसाय आणि समाजनिष्ठा याचा बॅलन्स किंवा याचं संतुलन कसं साधता येईल? फार सुंदर प्रश्न विचारला आपण. सर्वप्रथम एक लक्षात घेणं गरजेचं आहे की मीडियाने इंडस्ट्रीचं रूप धारण केलंय, हे निश्चित, हे सत्य कोणी नाकारू शकणार नाही. यामध्ये पत्रकारिताने अजूनपर्यंत व्यवसायाचं स्वरूप धारण केलेलं नाही. इंडस्ट्रीचं स्वरूप, ज्याला दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं मला वाटतं. कारण आम्ही ज्यावेळेस सप्टेंबरमध्ये आमची मीडिया कॉन्फरन्स होती त्यावेळेस माउंट आबूला, त्यावेळेस पॅरलल स्ट्रीम ज्या चालल्यात त्या एका स्ट्रीमचं मी चेअर करत होतो. त्यावेळेस एका पत्रकाराने हा प्रश्न स्ट्रिक्टली पकडून ठेवला की सर्वजण पत्रकारांना दोष देत आहेत, सगळे म्हणतात की पत्रकार दोषी, परंतु त्याने स्पष्ट सांगितलं की मीडिया ही इंडस्ट्री आहे, पत्रकारिता इंडस्ट्री नाही. मी तो मानायलाच तयार नव्हता. मी पण त्याच्या मताशी सहमत आहे. कारण अजूनपर्यंत पत्रकारिता मिशन राहायला पाहिजे. पत्रकारिता हा एक गुण आहे, व्यवसायातला गुण आहे, आणि पत्रकार हा माणूस आहे. एक गंमत तुम्हाला सांगतो. काय होऊन गेलंय की व्यवसायामध्ये काम करताना माणूस म्हणून तो काम करतो. इतर जे व्यवसाय आहेत जसं न्यायपालिका, विधानपालिका, ह्या वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत, तो पण एक माणूस आहे, तो पण व्यवसाय करतो आहे. त्या व्यवसायाचं एवढं अवडंबर होत नाही, व्यवसायाला इतकं बोललं जात नाही त्या व्यावसायिकाशी. बरोबर. आज व्यापारी लोक इतके भ्रष्टाचार करतात, त्याच्यावर कोणी जास्त बोलत नाही. बरोबर. सॉरी टू से, राजकारणी लोक भ्रष्टाचार करतात
तरी सुद्धा त्याविषयी जास्त बोललं जात नाही. पण एखादी पत्रकार चुकला, एखादी पत्रकार व्यवसायाचं रूप धारण केलं तर त्याविषयी भरपूर मोठ्या प्रमाणात येतं. तर याला खरं पण आहे. फक्त एक वास्तव आपण सर्वांनी स्वीकारायला हवं. ते हे सांगतो मी की मीडियाने जरी इंडस्ट्रीचं रूप धारण केलं, व्यवसायाचं रूप धारण केलं, तरी सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की पत्रकार हा एक माणूस आहे. बरोबर. ह्या माणसाने तो मीडियाचा व्यवसाय स्वीकारलेला आहे. तो दुसरा व्यवसाय स्वीकारू शकला असता, तो शिक्षक होऊ शकला असता, तो राजकारणी होऊ शकला असता, तो वकील होऊ शकला असता, तो डॉक्टर होऊ शकला असता, पण त्याने पत्रकारिता व्यवसाय शिकला. रोजगाराच्या ज्या वाट्यात वेगवेगळ्या, व्यवसायाच्या ज्या वेगवेगळ्या वाट्या आहेत, त्या वाटांमधनं त्याने पत्रकारिताच्या माध्यमातून मीडिया इंडस्ट्रीमध्ये गेला. मग चॅलेंजिंग जॉब आहे. चॅलेंजिंग जॉब आहे. इतर व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या लोकांना पोट असतं तसं याला पण नसतं का हो? बरोबर आहे. इतर व्यवसाय, शिक्षकाला वेतनवाढ झाली, काहीतरी DA लागू झाला, महागाई भत्ता वाढला, त्याला जर महागाई भत्ता वाढला तर लगेच तो एक हप्ता कर्ज काढतो 4-5 लाख रुपये आणि लगेच त्याच्याकडे गाडी येते. बरोबर. पत्रकार ते पाहतो, अरे याला हप्ता वाढला, महागाई भत्ता वाढला, लगेच त्याच्याकडे गाडी. त्याच्या घरी सुद्धा त्याची बायको असते पत्रकाराची, ती पाहते की तिला का वाटत नाही का आपल्याकडे गाडी यावी. पत्रकाराच्या बायकोला वाटत नाही की आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये जावी. पत्रकाराला वाटत नाही की आपण चांगलं राहावं, चांगलं मस्तपैकी ऐश आरामाने. स्वाभाविक मानवी सुलभ स्वभाव आहे, वृत्ती आहे, मानवी स्वभावाची वृत्ती आहे की आपलं जीवन आनंदी जावं, सुख समाधान जावं. 4 साधनं जी लोकांकडे आहेत ती आपल्याकडे असावी. पत्रकाराला तसं वाटतं, कारण आमच्या मीडिया कॉन्फरन्सेसमध्ये हे दुःख व्यक्त होतं की इतर लोक फक्त पत्रकारांकडेच पाहतात, इतर लोकांकडे कोणी पाहत नाही. आणि पत्रकारिता हा सुद्धा मानव आहे, त्याला पण वाटतं की व्यवसायामध्ये मी पडलेला आहे, मला ॲटलिस्ट माफक अपेक्षा, जास्त अपेक्षा नाही पत्रकारांना. कारण एक वास्तव तुम्हाला माहीत असेल की पत्रकार आणि मीडिया ह्या 2 गोष्टी सध्या वेगवेगळ्या आपण बोललो. आणि आमच्या कॉन्फरन्सेसमध्ये मूल्यनिष्ठ पत्रकारांनी सुद्धा ती गोष्ट मान्य केली की आम्ही व्यवसायात आहोत पण व्यावसायिक नाहीत. म्हणून आता मी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. मीडियाने व्यवसायाचं रूप धारण केलं, बरोबर, पण बातम्यांनी व्यवसायाचं रूप धारण करू नये. ते कसं? ज्याप्रमाणे व्यवसायामध्ये उत्पाद म्हणजे वस्तू विकली जाते, एखादी व्यवसाय असेल, जसं दुकान असेल, तिथे व्यवसायामध्ये कुठली तरी वस्तू विकली गेली आहे, बरोबर, तो तिथे नफा तोटा येतो, तिथे देणं घेणं येतं. पत्रकारितेमध्ये कुठल्याही प्रकारे व्यवहार नाही. पत्रकारिता ही सेवा आहे आणि बातम्या सेवा करतात, बातम्यांमुळे ही सेवा होते पत्रकारितेची. म्हणून बातम्या जर विकल्या गेल्या तर फार अराजकता माजेल. आणि बातम्यांनी जर व्यावसायिक रूप धारण केलं, ज्याला दुसऱ्या भाषेत पेड न्यूज म्हणतो पत्रकारितेच्या भाषेत, पेड न्यूज जर आल्या तर ती दुःखदायक घटना होते. पण ते आजकाल खूप येतात, आजकाल खूप येत आहेत. म्हणून आज समाज मन किंवा जो सच्चा पत्रकार आहे तो दुखावला जातो, कारण इतर लोकांमुळे त्याला बोलणे बसतात किंवा एक समूहवाचक सर्वनाम आहे. जसं मी एक पत्रकारांचं प्रतिनिधित्व करतो, आज समाजामध्ये मी तो समूहवाचक सर्वनाम घेऊन वावरतो की मी पत्रकार आहे, म्हणजे पत्रकारिता आलं. पत्रकारिता आलं म्हणजे माध्यमांचं उद्योग आला, माध्यमांचं उद्योग बरोबर त्याचं लेबल आलं. कुठला पत्रकार? सो अँड सो वृत्तपत्राचा पत्रकार, अमुक अमुक वाहिनींचा प्रतिनिधी, अमुक अमुक आकाशवाणीचा वार्ताहर. म्हणजे याच्या मागे ती इंडस्ट्रीचं रूप येतं आणि मुठभर लोकांमुळे पूर्ण इंडस्ट्रीला बदनाम होण्याचं कार्य चालतं. म्हणून मी नेहमी म्हणतो आणि आमच्या माध्यमांच्या चर्चेमध्ये, मूल्याधिष्ठित पत्रकारितेच्या कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा नेहमी येतो की बाजार उत्पाद म्हणून जरी मीडियाकडे पाहिलं जातं, भांडवलदारांनी आपला नफा तोट्याच्या हिशोबाने जरी मीडियाला इंडस्ट्रीचं रूप आणलं, तरी पत्रकारितेने आपली निष्ठा सोडू नये, बातम्यांचं व्यावसायीकरण होऊ नये, ही माफक अपेक्षा नेहमी आमच्या कॉन्फरन्सेसमधनं होत राहते. ब्रह्मकुमारी मीडिया प्रभागाचाच उद्देश ते आहे की माध्यमांमध्ये मूल्य आणावी आणि मूल्य आणताना व्यवसाय आणि समाजनिष्ठा यांचा चांगला बॅलन्स करावा. व्यवसाय तर आहेच झालेला,
रोजीरोटी आणि प्रत्येक व्यवसाय करणं पण गरजेचं आहे. गरजेचं आहे. मी म्हणत नाही, कारण प्रत्येकाला आपलं पोट भरणं आहे. बरोबर आहे. म्हणूनच मी तुम्हाला उदाहरण दिले की पत्रकाराला सुद्धा तो एक माणूस आहे. Right. त्याला पण वाटतं की आपल्याकडे पगार वाढावा, आपला 4 गोष्टी यावेत. त्याला पण वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं. पण असं करत असताना समाजनिष्ठेला तडा जाऊ नये. समाजहित महत्वाचं असेल, राष्ट्रहित महत्वाचं असेल, ही जी निष्ठा असेल, ही निष्ठा मूल्यांचं गुंजन करेल आणि ह्या माध्यमातून आपण सर्व समाज, सर्व देश हा एक संघाने करूया. आता तुम्ही म्हटला समाजनिष्ठा आणि व्यवसायाचं संतुलन, त्याच्यासाठी एखादं उदाहरण, जसं तुम्ही अनेक उदाहरण सांगितलं, एखादं असं उदाहरण आहे का तुमच्याकडे की जे आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकाल? एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्या महाराष्ट्रातील अमनेर नावाचं छोटं गाव आहे. राईट. त्या गावातून साने गुरुजी नावाचे एक शिक्षक झाले. कदाचित आपल्या सर्वांना माहिती सगळ्यांना असेल. माहिती आहे. त्यांना मातृहृदयी म्हटलं गेलं. बरं. मातृहृदय साने गुरुजींनी आपली सुद्धा पत्रकारिता केली. आईविषयी श्रद्धा, आईविषयी श्रद्धा होती. त्यांचं हृदय जे होतं, त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की प्रत्येक आईत एक शिक्षक असतो आणि प्रत्येक शिक्षकात एक आई असते. त्यांचं ते पण वाक्य, तिन्ही जगाचा स्वामी, आई विना भिकार. बिलकुल खरं. शिक्षकातील आईतील शिक्षक यांचा अनुबंध साधण्यासाठी त्यांनी पत्रकारिता केली. त्यांना विश्वास होता की मी जी पत्रकारिता करेन त्या पत्रकारितेच्या माध्यमातून मला ही पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा होईल. मग त्यांनी सुरुवातीला भित्तीपत्रकं चालवली, ज्याला वॉल म्हणजे भिंतीवर लिहायचं, त्याला भित्तीपत्र असं एक वाक्य आहे. भित्तीपत्रक आणि भित्तीपत्रिका. त्यानंतर त्यांनी एक वृत्तपत्र काढलं. ते भिंतीवर लावणे, ते भिंतीवर लावायचे. आणि कारण त्या काळी ज्यावेळेस त्यांनी पत्रकारिता केली त्या काळी त्यांच्याकडे पैसा नव्हता की वृत्तपत्र काढू आपण. मग वृत्तपत्र काढण्याच्या अगोदर एक माध्यम, त्याला भित्तीपत्रक, तुम्हाला कदाचित बऱ्याच कमी लोकांना माहिती की भित्तीपत्रिका चालवायच्या अगोदर शाळांमध्ये भित्तीपत्रिकांमधनं लोकांना उद्बोधन व्हायचे. म्हणजे तिथं लोक जाऊन वाचायचे. जसं शोकेस आपण म्हणतो आता आपल्या भाषेत. शोकेस स्कूल कॉलेजेस मध्ये जे नोटीस लावले जातात किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये, बिलकुल, तर ते पूर्वी भिंतीवर लावायचे. म्हणून हस्तलिखित आपल्या हाताने लिहून ते त्या काळी ती पत्रकारिता करायची. मग त्यांनी छोटस त्यानंतर एक वृत्तपत्र काढलं. त्या वृत्तपत्र काढताना त्यांच्याकडे फंड्स किंवा पैसा हा नव्हता. 4, 5 आणे, 10 आणे, 8 आणे लोकांकडनं गोळा करून ते वृत्तपत्र चालवायचे. आणि असं चालवत असताना फार तारेवरची कसरत. मग ते वृत्तपत्र दुर्दैवाने फंड्स अभावी बंद पडलं. बंद पडल्यानंतर त्यांनी आपल्या समाजनिष्ठेची जोड वृत्तपत्राशी नाळ जोडलेली असल्यामुळे त्यांनी ही भित्तपत्रिका चालवण्यास सुरुवात केली, पुन्हा पहिल्याच्यात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की व्यवसाय आणि समाजनिष्ठा याचं संतुलन, आजकालच्या लोकांना ते उदाहरण फार अभिप्रेत आहे की ज्यावेळेस त्यांनी मातृहृदय साने गुरुजींनी अशी पत्रकारिता केली की मला लोकांपर्यंत संदेश पोहोचवायचाच कुठल्याही परिस्थितीत, भले पैसा असो नसो, वृत्तपत्र बंद पडलं तरी चालेल, पण मी थांबणार नाही, मी थकणार नाही. मी ते वृत्तपत्राच्या जरी बंद पडलं तर मी भित्तीपत्रिका चालवेल आणि लोकांपर्यंत संदेश पोहोचवेल आणि हा समाज संपूर्ण बनेल, सुदृढ बनवेल आणि एक बलशाली भारताची निर्मिती करेल, असं स्वप्न त्या साने गुरुजींच्या पत्रकारितेतनं आम्हाला मिळालं. आणि आम्ही नेहमी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना नेहमी अशी ध्येयनिष्ठ पत्रकारितेची उदाहरणं देतो, जेणेकरून त्यांना कमीत कमी त्यातली मूल्य कळावीत. व्यवसायाबद्दल समाजनिष्ठा आणि पत्रकारितेचे मूल्य जोपासावी, या सगळ्या संतुलनातनं हा सगळा प्रवास झाला. खूप सुंदर असं आज तुम्ही सांगितलंय डॉक्टर सोमनाथजी की समाजनिष्ठा आणि व्यवसाय करणं तर प्रत्येकाला भाग आहे, कारण जीवनाचा व्यवसाय केला तरच स्वतःची उपजीविका आणि संपूर्ण कुटुंबाची उपजीविका होऊ शकते, पण त्याबरोबरच समाजनिष्ठा असणं हे देखील तितकंच आवश्यक आहे. ह्या चर्चेला आणखी आपण पुढे घेऊन जाऊया, पण आजच्या सर्व चर्चेबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्शक हो, डॉक्टर सोमनाथ यांनी आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की समाजनिष्ठा आणि व्यवसाय ह्या दोन्हीचं संतुलन असणं अत्यंत आवश्यक आहे.
साने गुरुजींचं त्यांनी उदाहरण दिलं ते मला खूप छान वाटलं. अतिशय मार्मिक असं उदाहरण आहे की साने गुरुजींनी सुरुवातीला भिंतीपत्रकच्या द्वारे आपलं जे वृत्तपत्र आहे ते सादर केलं आणि हळूहळू वृत्तपत्रही त्यांनी सादर करायला सुरू केलं. जेव्हा पैशाच्या अभावी वृत्तपत्र बंद पडले तेव्हा त्यांनी समाजनिष्ठा म्हणून पुन्हा एकदा भिंतीपत्रक सुरू केलं. हे मार्मिक उदाहरण आपण नक्कीच लक्षात ठेवूया आणि समाजनिष्ठा आणि व्यवसाय ह्याचा दोन्हीचा संतुलन साधूया. नमस्कार. मूल्य गुंजन